पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड येथे आज श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळ मंदिरात हजारो भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. आज शुक्रवार दिनांक 20 मार्च रोजी चिंचवड येथील श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळ मंदिरात श्री स्वामी समर्थ प्रकट दिन मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची दर्शनासाठी रांग लागलेली पाहायला मिळाली. पवित्र प्रकट दिनानिमित्त मंदिरात विशेष पूजा अर्चा, होम हवन तसेच धार्मिक विधी संपन्न करण्यात आले. संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. यावेळी स्वामी समर्थांच्या नामस्मरणासह भजन आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हजारो भक्तांनी स्वामींचे दर्शन घेत आशीर्वाद प्राप्त केला. भाविकांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते, ज्याचा लाभ मोठ्या संख्येने उपस्थितांनी घेतला. या पवित्र सोहळ्यामुळे चिंचवड परिसरात आध्यात्मिक आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून भाविकांमध्ये उत्साह आणि श्रद्धा पाहायला मिळाली. श्री स्वामी समर्थांच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात हा प्रकट दिन सोहळा उत्साहात पार पडला. याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी. पाहुयात. खरं तर आज श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिवस आणि त्यानिमित्ताने चिंचवड येथील स्वामी समर्थ मंदिरात मोठ्या प्रमाणात सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी झालेली आहे. खरं तर आजचा दिवस फार महत्वाचा आहे. मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. खरं तर 27 वर्षांपासून या ठिकाणी भाविकांच्या सेवेची परंपरा सुरू आहे. या मंदिराचे अध्यक्ष स्वतः आपल्यासोबत दिनकर चिंचवडे त्यांच्याशी बातचीत करूयात. खरं तर आपण पाहतोय सप्ताह सुरू होता, आज खरं तर शेवटचा दिवस आहे, स्वामींचा प्रकट दिवस आहे. मोठ्या प्रमाणात भाविक भक्त आज या ठिकाणी आलेले आहेत. काय सांगतात? आज आज आपले 5 दिवस झाले स्वामी उत्सव साजरा करत आहे. आज शेवटचा दिवस आहे. तर शेवटचा दिवस हा आजचे उत्साहपूर्ण 4 वाजल्यापासून चालू झालेला आहे आणि त्याच्यात आमचा महाप्रसाद असतो. महाआरतीनंतर महाप्रसाद असतो. जवळजवळ आमच्या महाप्रसादाला 20 ते 25-30 हजार लोक भाविक या महाप्रसादाचा लाभ घेत असतात आणि या 5 दिवसाच्या कालावधीमध्ये जवळजवळ आम्ही सांस्कृतिक व्याख्यान हे कार्यक्रम घेत असतो, भक्तिगीते घेत असतो. अशा प्रकारे आमचे 5 दिवसाचा उत्सव साजरा होत असतो. भाविकांच्या सेवेसाठी आज काय उपाययोजना मंदिराच्या परिसरात राबवण्यात आल्या आहेत? मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी होत असते. भाविकांची कशा पद्धतीने सेवा करतात? आम्ही आमचे स्वामी सेवक आहेत. जवळजवळ 15 वर्षापासून ते वयाच्या 70व्या वर्षीपर्यंत स्वामी सेवक हे काम करत असतात. स्वतः वाहून घेतात. कुणाला कामाची जबाबदारी वैयक्तिक दिलेली येत नाही, ते त्यांचे स्वतः काम करत असतात. कुणाला आमंत्रण पण द्यायची गरज नाही, स्वामी आपोआप करून घेत असतात. अशा प्रकारे सगळे सेवा करतात. काहींनी लिंबू सरबतीची जबाबदारी केली म्हणजे मठातर्फे, काहींनी सोयकडे जे महाप्रसादाचा लाभ घेतात, महाप्रसाद झाल्यावर सोयकडीचा लाभ घेतात. गुन्ह्यामध्ये जर काही लोकांना त्रास नको म्हणून तिथं स्वामी सेवकांनी लिंबू सरबताचं नियोजन केलेलं आहे. एकंदरीत आज स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त स्वामींकडे तुम्ही काय साकडे घालणार आहात भाविकांचा? स्वामींकडे एवढे साकडे झालं की जे चाललंय युद्ध वगैरे चाललेलं ते लवकर थांबवले आणि आपलं सरकार सुरळीत चाललं पाहिजे. त्यामुळे लोकांना महागाईच्या याला सामोरे जायला नको एवढं स्वामींना प्रार्थना करतो. नमस्कार, मी कैलास बैरट, स्वामी सेवक आहे. या ठिकाणी गेले जवळजवळ 27 वर्ष आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रकट दिनाचा उत्सव साजरा करतो. जवळजवळ आज 27 वर्ष झालेल्या कार्यक्रमाला, या सेवेला वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम यामध्ये मठामध्ये घेतले जातात. दत्त जयंती घेतली जाते, स्वामी प्रकट दिन घेतला जातो, त्यानंतर व्यास पौर्णिमा घेतली जाते,
त्याच्यानंतर गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम होतो. अशा प्रकारचे विविध कार्यक्रम घेतले जातात. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण रक्तदान शिबिर घेतलं, त्यानंतर आरोग्य तपासणी शिबिर घेतलं, त्याच्यानंतर नाडी परीक्षण घेतलं. अशा प्रकारचे मागच्या वर्षी नेत्र शिबिर घेतलं होतं. वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक सेवा करणारे असे आपण या ठिकाणी उपक्रम लावतो. मुलांना आपण दरवर्षी अर्थसहाय्य करतो. जे हॉस्पिटलमध्ये आहेत अशा लोकांना सुद्धा ज्यांची आपल्याकडे मागणी येते अशा लोकांना आपण मदत करत असतो. त्यानंतर वेगवेगळे आश्रम आहेत, त्यांना आपण हे राहिलेलं जे शिदा आहे तो आपण त्यांना अर्पण करत असतो, त्या मुलांपर्यंत पोहोचवत असतो, वृद्धाश्रमाला पोहोचवत असतो. अनेक कार्यक्रम आपण घेतो. एक समाजोपयोगी, शालोपयोगी, धार्मिक प्रवचन. आज कालच एक बिहारचे आशुतोष झा शिवप्रेमी संभव महाराजांवर बोलणारे अतिशय सुंदर त्यांनी प्रवचन या ठिकाणी महाराष्ट्राबाहेर येऊन आपल्या इथं शिवशबीचं सांगणारे लोक, अशा लोकांना आपण प्राधान्याने इथं बोलवत असतो. आधी आता संध्याकाळी सावनी रवींद्र यांचा कार्यक्रम आहे. त्याही कार्यक्रमाला गर्दी तेवढी प्रचंड आहे, पूर्ण मांडव भरून जातो. आणि आज प्रसाद जवळजवळ आपला 4 पर्यंत प्रसाद आहे, परंतु संध्याकाळी 9 पर्यंत आपला वेगवेगळ्या प्रकारचा प्रसाद आपण ठेवतो. सगळ्यांची सेवा, कुठेही कुणाची अडचण येऊ नये अशा पद्धतीने स्वामींच्या दरबारात हे सर्व स्वयंसेवक कार्य करत असतात. आणि हे कार्य कायम 5 दिवस या ठिकाणी, आणि याच्या सर्व आधीच्या काळामध्ये सुद्धा सर्व तयारी होत असते. अशा पद्धतीने या ठिकाणी कुणालाही परत पाठवलं जात नाही. स्वामींचं दर्शन आणि प्रसाद घेऊनच लोक जात असतात. धन्यवाद. निश्चित आपण पाहतोय स्वामींच्या प्रकट दिनानिमित्ताने चिंचवड येथील स्वामी समर्थ मंदिरात सकाळपासूनच मोठी गर्दी होते. खरं तर मंदिरातील ट्रस्ट मधील लोक आपल्याशी या ठिकाणी बोलत होते. त्यांनी देखील या ठिकाणी सांगितलेलं कशा पद्धतीने या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची सोयी सुविधा जी आहे राबवण्यात येते. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आज संध्याकाळी सावनी रवींद्र यांच्या गाण्यांचा देखील कार्यक्रम या मंदिरात होतो. व्हिडिओ जर्नलिस्ट माझ्या प्रसन्न करते. आवाज